पालघरमध्ये सोशल मीडियाद्वारे फसवणुकीचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. बनावट हिंदू नावाने इंस्टाग्राम अकाउंट तयार करून आरोपीने 29 वर्षीय महिलेला प्रेमाच्या जाळ्यात अडकवत लग्नाचे आमिष दाखवले आणि तिच्याकडून सुमारे 2.5 लाख रुपये उकळले. बीड जिल्ह्यातील राजू सिकंदर शेख याने अजय मस्के या नावाने बनावट ओळख तयार करत पीडितेशी संबंध प्रस्थापित केले. मंदिरात नेऊन खोटे लग्न केल्याचा दिखावा करत 6 महिन्यात आर्थिक आणि शारीरिक शोषण केल्याचा आरोप आहे. विशेष म्हणजे आरोपीच्या पत्नीने अश्लील फोटो व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत 2 लाख रुपयांची खंडणी मागितली. घाबरलेल्या पीडितेने तक्रार दिल्यानंतर केळवे सागरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पालघर पोलिसांनी सापळा रचून आरोपीला पुण्यातून अटक केले असून न्यायालयाने त्याला 4 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणात फसवणूक, ब्लॅकमेल आणि खंडणीचे गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे. आमच्याकडे केळवा पोलीस स्टेशनला एक 32 वर्षीय महिला आहे. तिने घटना रिपोर्ट केली होती. इंस्टाग्राम वरती एका इसमाने तिच्यासोबत ओळख केली. त्याच्यानंतर लग्न करतो म्हणून तो केळवा या ठिकाणी भेटायला आला. तिच्यासोबत 4 दिवस एकत्र राहिला. एकत्र राहिल्यानंतर 2026 मध्ये आपण लग्न करू असं म्हणून तो निघून गेला होता. नंतर तो अहिल्यानगरला गेला. अहिल्यानगरवरती गेल्यानंतर महिलेला माहिती समजली की त्याचं आधीच लग्न झालेलं आहे आणि त्याने अजय मस्के नाव सांगितलेलं होतं. पण त्याचं नाव अजय मस्के नसून तो वेगळं खोटं नाव सांगितलं आहे असं तिला समजलं होतं. त्याच्यावरून तिने तक्रार दिली. तक्रार दिल्यावरून त्याची आयडेंटिटी वगैरे रिव्हील करून तो मूळचा वडवली जिल्हा बीड येथला इसम असून त्याचं टेक्निकल एनालिसिस वरून त्याचं लोकेशन्स काढून मग त्याला आम्ही पुण्यामधून छापडा रचून त्याला अरेस्ट केलेला आहे. तुर्तास गुन्ह्याचा तपास चालू आहे. सध्याचा जो सदर प्रकार आहे हा प्रकार काय आहे याबाबतचा सखोल तपास झाल्यानंतर याचं निष्पन्न कायदेशीर कारवाई करण्यात येईल. हाय, मैं मेरी माँ, बहन, दीदी सबको एक चीज़ के लिए आगाह करना चाहती हूँ कि कोई अगर इंस्टाग्राम यूज़ करते हो, जो भी इंस्टाग्राम आप लोग यूज़ करते हो, रील्स वगैरह छोड़ते हो, ठीक है, कुछ लड़के लोग हैं, कुछ आदमी लोग हैं जो फेक नाम से प्रोफाइल चलाते हैं और लड़की लोगों को अपने जाल में फंसाता है. तो उस चीज़ से आप लोग बचिए. मेरे साथ सेम चीज़ हुआ, लेकिन मैं समय रहते मैं बच गई, बट मेरा बहुत कुछ गया. मेरा पैसा गया, मेरा इज्जत गया, मेरे साथ धोखा हुआ. मुझसे शादी का वादा करके मेरे साथ शोषण किया. हाँ, मुझे बोला मैं रजिस्ट्री मैनेज करूँगा, सब कुछ करूँगा. मेरे साथ मंदिर में शादी किया, मेरे साथ सब कुछ किया. करने के बाद मुझे नहीं मालूम था कि वो इंसान शादीशुदा है, बट अभी मुझे पता चला. तो उसके बाद मैंने उनके ऊपर स्टेप लिया.